डॉक्टर संपदा मुंडे हे प्रकरण खरं तर अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे। एका महाराष्ट्राच्या लेकीने या प्रकरणामध्ये आपला जीव गमावलेला आहे। एका उच्च शिक्षित डॉक्टर असलेल्या या तरुणीने या महाराष्ट्राच्या लेकीने आपला जीव गमावलेला आहे। आणि साधारणतः हा जीव जो गेलेला आहे ती खरं तर एक प्रकारची हत्या आहे। प्रशासकीय कामकाजामधील जी काही प्रक्रिया आहे, राजकारण, समाजकारण, या सगळ्या गोष्टींनी झालेला हा एक खून आहे। परंतु असा असल्यावर सुद्धा या खुनानंतर सुद्धा या डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेल की नाही आता याची शंका वाटायला लागलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये जिथे मा जिजाऊ होऊन गेल्या, जिथे सावित्रीबाई होऊन गेल्या, अशा या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या, ज्या महाराष्ट्रामध्ये कित्येक समाज सुधारकांमध्ये महिलांचं नाव पुढे होतं, त्याच महाराष्ट्राच्या लेकीला आज न्याय मिळेल की नाही हा प्रश्न आता उभा राहिलेला आहे। आणि महिलांच्या न्यायासाठी जो महिला आयोग बनवला गेलेला आहे, तो महिला आयोगच न्यायाच्या गप्पा मारण्यापेक्षा राजकीय हेतू ठेवून या भगिनीची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचं काम करतंय। आणि त्याबद्दलच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बोलायचंय। चला तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, मागील काही काळापासून आपल्या महाराष्ट्राला एक रोग लागलाय। तो रोग कोणता आहे तर जातीच्या चष्म्यातून प्रकरण बघण्याचा रोग। कुठे खून झाला तर मरणारा कोणत्या जातीचा आहे, मारणारा कोणत्या जातीचा आहे। कुठे एखादं प्रकरण घडलं तर त्या प्रकरणामध्ये पीडित कुठल्या जातीचा आहे आणि ज्यांनी हे कांड केलेला आहे तो कुठल्या जातीचा आहे। असं प्रत्येक प्रकरण आता जातीच्या चष्म्यातून बघण्याचा एक प्रघात या महाराष्ट्रामध्ये मागील काही काळामध्ये तयार झालेला आहे। आणि इतकी नीच मानसिकता या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली आहे की एखाद्याच्या पीडिताच्या कुटुंबियांना कोणी भेटायचं आणि कोण त्यांना भेटायला जात नाही हे सुद्धा आता जातीवरती ठरायला लागलेलं आहे। कित्येक जण आम्ही या प्रवर्गाचे नेते वगैरे 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 बोंबलत फिरतात, ते सुद्धा या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळतात। इतका जातीचा म्हणजे जातीचं भूत या महाराष्ट्राच्या मानगुटीवर येऊन बसलेलं आहे। आणि यातच हे प्रकरण घडलेलं आहे डॉक्टर संपदा मुंडे यांचं। अर्थात या प्रकरणाची सखोल चौकशी होईल, या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल, तेव्हा कोण खरे गुन्हेगार आहे, कोण खोटे गुन्हेगार आहे, कोणाचं काय होतं, कोणाचं काय होतं, हे सगळं समोर येईल तेव्हा येईल। परंतु इतक्या संवेदनशील प्रकरणामध्ये एखाद्या मुलीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं नीच काम या महाराष्ट्रामध्ये होतंय, हे सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे। या प्रकरणाचं राजकारण होतंय, हे सगळ्यात लाजिरवाणी बाब आहे। काय प्रकरण आहे खरं तर हे, तर डॉक्टर संपदा मुंडे या बीड जिल्ह्यातील आहे। फलटण येथे त्या सध्या काम करत होत्या। या गोष्टीला खरं तर तीन किनार वेगवेगळे आहेत। एक, जे PSI बदने सध्या जेलमध्ये आहे, अटकेत आहे, या व्यक्तीचं आणि या संपदा मुंडे ज्या होत्या यांचे काय संबंध होते, बदने यांच्यावरती दबाव कसा आणत होता, हा एक अँगल या प्रकरणाला आहे। ज्या कुटुंबियांसोबत डॉक्टर संपदा राहत होत्या त्या कुटुंबियातील एक व्यक्ती जो प्रशांत बनकर आहे, या कुटुंबियांसोबत अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये जर एखादं आपण कुठे जर भाड्याने राहत असेल तर त्यांच्यासोबत आपले बऱ्यापैकी चांगले संबंध असतात। तर तो एक अँगल या प्रकरणाला आहे। वरिष्ठांनी केलेला छळ हा एक अँगल या प्रकरणाला आहे। आणि राजकीय दबाव एखाद्या आरोपीला सोडण्यासाठी किंवा एखाद्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये जो काही मेडिकल चेकअपचा रिपोर्ट होतो त्या रिपोर्टमध्ये
फेरबदल करण्यासाठीचा दबाव, असे एकूण याला वेगवेगळे अँगल या प्रकरणाला आहेत. परंतु यामध्ये जेव्हा डॉक्टर संपदा मुंडे या दबावाला बळी पडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात, ही खरं तर आत्महत्या नसून हत्या आहे. फक्त ती हत्या करण्यास भाग पाडण्यात आलं, आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आलं. आणि मग हा सगळा प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा पोलीस तपासामधल्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी साधारणतः इतक्या उघड एखाद्या संवेदनशील प्रकरणामध्ये, एखाद्या मुलीच्या प्रकरणामध्ये इतक्या उघड समोर कशा येऊ शकतात? बरं, त्या आल्या तर आल्या. महिला आयोगाच्या अध्यक्ष जी स्वतः महिला आहे, लाज वाटते हे म्हणायला, त्या बाई सरळ सरळ सांगतात या महिन्यापासून या महिन्यापर्यंत त्यांचे यांच्याशी संबंध होते किंवा ते त्यांच्याशी बोलत होत्या वगैरे, संपर्क होता. या महिन्यापासून या महिन्यापर्यंत हा संपर्क होता. म्हणजे एकूणच महाराष्ट्राच्या लेकीची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचं काम महिला आयोग करायला लागले. जोपर्यंत पोलीस तपास पूर्ण होत नाही, जोपर्यंत या हत्येचे जे काही पुरावे असतील ते हाती लागत नाही, त्याच्या आधीच न्याय निवाडा करून मोकळा व्हायचा आहे का महिला आयोगाला किंवा मीडियाला? या गोष्टी आपण कुठेतरी गांभीर्याने घेतल्या पाहिजे की नाही? त्यांचं काय होतं काय नव्हतं ते तुम्ही कोर्टामध्ये पोलीस स्टेशन पुरतं मर्यादित ठेवा ना. परंतु जर तुम्ही असं एखाद्या उच्च शिक्षित तरुणीची मृत्यूनंतर जर अशा प्रकारची नीच हेटाळणी जर करणार असाल तर तुम्ही किती नीच प्रवृत्तीचे आहात हेच सिद्ध होतंय. आणि महाराष्ट्राला हे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे याचं आपल्याला आश्चर्य वाटतंय की एखाद्या तरुणीचा मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर तिच्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी मीडियामध्ये मांडल्या जातात. त्या मुलीच्या कुटुंबियांना काय त्रास होत असेल याचा विचार आपण करणार आहेत की नाही? त्या मुलीच्या नातेवाईकांना काय त्यांच्यावरती हे बितत असेल याचा आपण विचार करणार आहोत की नाही? आणि कुठल्याही प्रकरणामध्ये एखाद्याच्या मृत्यूनंतर अशा प्रकारचा घाणेरडापणा करणं हे कितपत योग्य आहे? बरं, या प्रकरणामध्ये जर आपण नीट जर बघितलं तर महिला आयोग कोणाच्या ताब्यात आहे? सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात आहे. संपदा मुंडेंना भेटायला गेलेले होते धनंजय मुंडे, ते कोणासोबत आहे? सत्ताधाऱ्यांसोबत आहेत. फारच ओबीसींचा पुळका ज्या लोकांना येतो, तर ही तरुणी कोण होती? तर त्याच प्रवर्गातील होती. मग आता तुम्ही मुख गिळून गप्प का आहे? या सरकारला धारेवरती का धरत नाहीये? हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे निर्माण होतो. म्हणजे सत्तेच्या दबावाखाली मूग गिळून गप्प बसणे, मग आपल्या भगिनीवरती आपल्या कुटुंबावरती जरी अन्याय अत्याचार झाला तरी सत्तेच्या चाव्या जोपर्यंत आपल्याला दिसतायत तोवर आपण शांत बसणे, अशा प्रकारचा नालायक राजकारणी पायंडा आता सध्या पाडत आहेत का? हा प्रश्न आहे महाराष्ट्राला. आणि हे कोण समजून घेणार आहे? आणि आपण या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या या घाणेरड्या चिखलात कुठपर्यंत दबणार आहोत याचा विचार सुद्धा आता आपल्याला करावा लागेल. प्रत्येक प्रकरणाला जातीच्या चष्म्यातून बघायचं, राजकारणाच्या चष्म्यातून बघायचं, पीडितांवरती घाणेरड्या टिप्पण्या करायच्या आणि ते प्रकरण राजकारण करून दाबून टाकायचं आणि पुन्हा नामनिराळं व्हायचं. विरोधक पण आणि सत्ताधारी पण नेमकं करताय काय? हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. आणि या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे आणि किमान आतापासून तरी या महाराष्ट्राच्या लेकीची बदनामी थांबली पाहिजे अशी विनंती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. हा व्हिडिओ रुपालीताईंपर्यंत कोणीतरी पोहोचवा की बाई, महिला आयोग हा महिलांच्या न्याय हक्कासाठी बनलेला आहे, कुठल्या तरी राजकीय पक्षाची सुपारी घेऊन कोणाला तरी बदनाम करण्यासाठी बनलेला नाही, हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ या महिला आयोगांच्या अध्यक्षांच्या समोर पोहोचवा आणि डोकं ठिकाण्यावर आणा या बाईचं की आपण काय करत आहात. हे सत्तेमध्ये बसलेले आणि विरोधकांचंही डोकं ठिकाण्यावर आणा की प्रत्येक प्रकरणाला राजकीय रंग देऊन ते प्रकरण दाबण्याचं षडयंत्र आज महाराष्ट्रामध्ये केलं जातंय.
कुठल्याही पीडिताला न्याय अशा पद्धतीने मिळू शकणार नाही. त्याच्यामुळे कुठेतरी ही बदनामी त्या तरुणीची, त्या कुटुंबियांची ही थांबली पाहिजे, एवढीच आमची कळकळीची विनंती. हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही जर आपण आमचे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.